भगवद्गीता अध्याय 2 सांख्ययोग. श्री ज्ञानेश्वरी श्री गणेशाय नमः. संजय उवाच तं तथा कृपयाविष्टमश्रुपूर्णाकुलेक्षणं विषिदं तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. मग संजय म्हणे, राय ते ऐके तो पार्थो तेथे शोकाकुल रुदना ते करीत असे. ते कुळ देखोनी समस्त स्नेहोपनले अद्भुत ते नेद्रवले असे चित्त कवने परी. जैसे लवन जळे झळंबले नातरी अभ्रवाते हाले तैसे सधीर परी विरमले हृदय तयाचे. म्हणून कृपा कळीला दिसतसे अति कोमाईला जैसा कदळ कर्दमी रूपला राजहंसू. तया परी तो पांडू कुमरा महामोहे अति जर्जरू देखोनी श्री शारंग धरू काय बोले. श्री भगवानुवाच कुतस्त्वा कश्मलमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टमस्वर्ग्य मकीर्तिकरमर्जुन. म्हणे, अर्जुना आदी पाही हे उचित काय ही ठाई. तू कवन हे काय करीत आहासी. तुझ सांगे काय जाहले कवन उणे आले करिता काय ठेले खेदू काईसा. तू अनुचिता चित्तने दिसी धीरू कहिंचन संडीसी. तुझे नामे अपयशी दिशा लंघिजे. तू शूरवृत्तीचा ठाऊ क्षत्रियान माझी राव. तुझ्या लाठेपणाचा आव तिही लोकी. तो संग्रामी हरू जिंकिला निवात कवचांचा ठाऊ फेडीला. पवाडा तो केला गंधर्वांसी. पाहता तुझे पाडे दिसे त्रैलोक्य ही थोकडे. ऐसे पुरुषोत्त चोखडे पार्था तुझे. तो तू की याजी येथे सांडूनिया वीरवृत्ती ते अधोमुख हृदना ते करीत आहासी. विचारी तू अर्जुनो की कारुण्य की जसी दिनू. सांगपा अंधकारे भाणू ग्रासीला आथी. ना तरी पवनो मेघासी बिहे की अमृतासी मरण आहे. पाहे पा इंधनाची गिळवणी जाय पावकाते की लवणींची जळविरे संसर्गे काळकूट मरे. सांगपा महाफणी दर्दुरे गिळीजे काई. सिंहासी झोंबी कोल्हा ऐसा पाडू आथिके जाहला. परितोत्वा साच केला आजी येथ. म्हणून अजुनी अर्जुना झणे चित्त दिसी या हिना. वेगी धीर करुणिया मना सावधू होई. सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्यबाण. संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. हागा तू जाणता तरी न विचारिसी का. आता सांगे झुंजा वेळे सदयता उचित काही. हे असती एक कीर्तिसी नाशू आणि पारत्रिकासी अपभ्रंशू म्हणे जगन्निवासू. अर्जुना ते क्लैब्यमास्मगमः पार्थ नैतत्वयुपपद्यते. क्षुद्रं हृदय दौर्बल्य त्यक्तोत्तिष्ठ परंतप. म्हणून शोकू न करी तू पुरता धीरुधरी. हे शोच्य तू अव्हेरी पंडू कुमरा. तुझ नव्हे हे उचित येणे नासेल जोडले बहुत. तू अजूनीवरी हित विचारी पा. येणे संग्रामाचे निअवसरे येथ कृपाळूपण नुपकरे. हे आतांची काय सोयरे जाहले तुझ. तू आधींची काय नेनसी की हे गोत्र नोळखसी. वायांची काय करीसी अतिशयो आता. आजीचे हे झुंज काय जन्मानवल तुझ. हे परस्परे तुम्हा व्याज सदांची आथी. परी आता काय जाहले आजी काय स्नेह उपनले. हे नेनी जे परी कुडे केले अर्जुना तुआ. मोह धरिले ऐसे होईल जे असती प्रतिष्ठा जाईल. आणि परलोक ही अंतरेल ऐहिकेंसी. हृदयाची ढिलेपण येथनी कयासी नव्हे कारण. हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी. ऐसेनी तो कृपावंतू नाना परी असे शिकवितू. हे ऐकोनी पंडू सुतू काय बोले. अर्जुनवाच कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन. इषुभिः प्रतियोत्स्यामि पूजार्हा वरिसूदन. देवा हे तुलेवरी बोलावे न लगे अवधारी. आधी तुंची विचारी संग्रामो हा. हे झुंज नव्हे प्रमादू. येथ प्रवर्तलिया दिसतसे बाधू. हा उघडा लिंग भेदू ओढवला आम्हा. देखै माता पितरे अर्चिजती. सर्वस्वे तोष पाविजती. ती पाठिके विवधिजती आपुलिया हाती. देवा संत वृंद नमस्कारी जे. कागडे तरी पूजिजे. हे वांचुनी केवी निंदिजे. स्वयवाच्या तैसे गोत्र गुरु आमुचे पूजनीय आम्हा नेमाचे. मज बहुत भीष्म द्रोणांचे वर्तत असे. जयान लागी मने विरू आम्ही स्वप्नी न शको धरू. तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा. वरी जळो हे जी आली येथा घवेयांसी. ह्यांची काय जाहले जे यांच्या अवधी अभ्यासिले मिरविजे आम्ही. मी पार्थ द्रोणाचा केला येणे धनुर्वेदू मज दिधला. येणे उपकारे काय उभारेला वधी तया ते. जेथींची या कृपाला ही जेवरू तेथेंची मने अव्यभिचारू. तरी काय मी भस्मासुरू अर्जुनो म्हणे. गुरुण हत्वा हि महानुभावान श्रेयो भोक्तुं भैक्षमपीह लोके. हत्वार्थ कामांस्तु गुरुनिहैव भुज्जीय भोगान रुधिर प्रदिग्धान. देवा समुद्र गंभीर ऐकी जे वर तोही आहाच देखीजे. परीक्षो भूमनी नेनी जे द्रोणाची ये. हे अपार जे गगनवरी तयाही होईल मान. पर्यगाध भले गहन हृदय यांचे
वरी अमृतही विटे की काळवश्ये वज्र फुटे परी मनोधर्मुन लोटे विकरविलाही स्नेहा लागी माये म्हणी पेते किरू होय परिकृपा ते मूर्त आहे द्रोणीये हा कारुण्याची आदी सकळ गुणांचा निधी विद्या सिंधू निरवधी अर्जुन म्हणे हा नेने मानी महंतू वरी आम्हान लागी कृपावंतू आता सांग पाय येणे घातू चिंतू येईल ऐसे हे रणी वधावे मग आपण सुखे राज्य भोगावे ते मना न या आघावे जीवितेंसी हे येणे माने दुर्धर जे याही होनी भोग सधर जे ते असतू येथवर भिक्षा मागता भली ना तरी देश त्यागे जाई जे का गिरिकंदर सेवी जे परिशस्त्र आता न धरी जे यांवरी देवानवनिशती बशरी वावरोणी यांच्या जिव्हारी भोग किंवा सावे रुधिरी बुडाले जे ते काढून काय की जती लिप्त केवी सेवी जती मजन हे उपपत्ती याची लागी ऐसे अर्जुन ती अवसरी म्हणे श्रीकृष्ण अवधारी परिते मनान येची मुरारी ऐकोनिया हे जाणून पार्थ भियाला मग पुनरपी बोलू लागला म्हणे देव का चित्तया बोला देव देतीची ना न चैतद्विद्य कतरन्नो गरियो यद्वा जयमय दिवानो जययुः याने वहत्वान जिजीविषामस्ते वस्थिताः प्रमुखे धातराष्ट्राः येरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विवरुणी बोलिलो येथे परिनिके काय या परवते ते तुम्ही जाना पै विरुजयांसी ऐके जे आणि या बोलींची प्राणुसांडी जे ते येथ संग्राम व्याजे उभे हाती आता ऐसे यांते वधावे की उभे ऋणी आणि घावे या दोहन माझी बरवे ते नेनो आम्ही कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामी माम धर्म सम्मूढ चेताः यच्छ्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेहं शाधी माम त्वां प्रपन्नमम् आम्हा काय उचित ते पाहतानच फुरे येथ जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरावरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे मग पासींच असताना दिसे वस्तू जात देवा मज तैसे जाहले जे मन हे भ्रांती ग्रासिले आता काय हित आपुले तेही नेने तरी श्रीकृष्ण तू जाणावे निकेते आम्हा सांगावे जे सखा सर्वस्व आघवे आम्हासी तू गुरु बंधू पिता तू आमुची इष्ट देवता तुमची सदा रक्षिता आपदी आमुते जैसा शिष्यांते गुरु सर्वथा नेने अभेरू की सरितांते सागरू त्यजी केवी ना तरी अपत्यांते माये सांडुनी जरी जाय तरी ते कैसे निजीय ऐके कृष्णा तैसा सर्वांपरी आम्हासी देवा तुची एका हासी आणि बोलिले जरी न मानिसी मागील माझे तरी उचित काय आम्हा जे व्यभिचरेणा धर्मा ते झडकरी पुरुषोत्तमा सांगे आता नाही प्रपश्यामी ममानुद्याद्योच्छोक क्षणमिंद्रियाणाम अवाप्य भूमावसपंत मृद्धम राज्यम सुराणापपि चाधिपत्यम हे सकळ कुळ देखोनी जो शोक उपजलासे म्हणी तो तुझी या वाक्या वाचुनी न जाया आणिके येथ पृथ्वी तळ आपू होईल हे महेंद्रपद ही पाविजेल परिमोह हा न फिटेल मानसींचा जैसी बीजे सर्वथा हळिली ती सुक्षेत्री जरी पेरिली तरी न विरुढती सिंचिली आवडे तैसी ना तरी आयुष्य पुरले आहे तरी औषधे काही नोहे येथ एकची उपेगा जाय परमामृत तैसे राज्य भोग समृद्धी उज्जीवन नोहे ये बुद्धी येथ जिव्हाळा कृपानिधी कारुण्य तुझे ऐसे अर्जुन तेथ बोलिला जव क्षण एक भ्रांती सांडिला मग पुनरपि व्यापिला उर्मी तेने की मज पाहता उर्मी नो हे अनारीसे गमता आहे तो ग्रासिला महामोहे काळ सर्पे सवर्म हृदय कल्हारी तेथ कारुण्य वेळेच्या भरी लागला म्हणून लहरी भांजेची ना हे जाणून ऐसी प्रौढी जो दृष्टी सवेंची विष फेडी तो धावाया श्रीहरी गारुडी पातला की तैसिया पंडुकुमरा व्याकुळा मिरवते श्रीकृष्णाजवळा तो कृपावश्य अवलीला रक्षील आता म्हणून तो पार्थू मोह फनिग्रस्तू म्या म्हणितला हा हेतू जाणून या मग देखा तेथ फाल्गुनो घेतला असे भ्रांती कवळून जैसा घनपटळी भाणू आच्छादी जे तयापरी तो धनुर्धरू जहाला असे दुःखे जर्जरू जैसा ग्रीष्म काळीगिरीवरू गवनवला का म्हणून सहजे सुनिळू कृपामृते सजळू तो गोळवला असे श्री गोपाळू महामेघू तेथ सुदर्शनांची द्युती तेची विद्युल्लता झळकती गंभीर वाचा ते आयती गर्जनेची आता तो उदार कैसा वर्षेल तेने अर्जुना वचळू निवेल मग नवी विरुडी फुटेल उन्मेषाची ते कथा ऐका मनाची आराणुका ज्ञानदेव म्हणे देखा निवृत्तीदासू संजय उवाच एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेश परन्तप न योत्स्य इति गोविंद मुक्त्वा तुष्णीं बभूवः ऐसे संजयो असे सांगतू म्हणे राया तो पार्थू पुनरपी शोकाकुळी तू काय बोले ऐके सखेदू बोले श्रीकृष्णा ते आता नाळवावे तुम्ही माते मी सर्वथा न झुंजे येथे भरवसेनी ऐसे एकी हेळा बोलिला मग मौन धरुणी ठेला तेथ श्रीकृष्ण विस्मयो पावला देखुनी तया ते तमुवाच ऋषिकेशः प्रहसन्नीव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः
मग आपुला चित्ती म्हणे, येथ हे काय आदरिले येणे अर्जुन सर्वथा काही नेने काय की जे हा उमजे आता कवने परी कैसे निधीरु स्वीकारी जैसा ग्रहंते पंचाक्षरी अनुमानिका नातरी असाध्य देखोनी व्याधी अमृता समदिव्य औषधी वैद्य सुची निरवधी निदानींची तैसे विवरी तू असे श्री अनंतू तया दोही सैन्या तू जया परिपार्थू भ्रांती सांडी ते कारण मनी धरिले मग सरोष बोलो आदरिले जैसे मातेच्या कोपी थोकले स्नेह आथी की औषधाची आकडू वटपणे जैसे अमृताची पुरवणी ते आहाच न दिसे परिगुणी प्रकट होय तैसी वरी वरी पाहता उदासे अंत तरी अतिसुरसे ती वाक्ये ऋषिकेशे बोलो आदरिली श्री भगवान वाच अशोचनान्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासु न गतांशुश्च नानुशोचन्ति पंडितः मग अर्जुना ते म्हणितले आम्ही आजी येथ नवल देखिले जे तू येथ आदरिले माझारींची तू जाणता तरी म्हणविसी परीने निवेते न सांडिसी आणि शिकवू म्हणो तरी बोलसी बहुसाल नीती जात्यंधा लागे पिसे मग ते सैरा धावे जैसे तुझी शहाणपण तैसे दिसत असे तू आपण आपे नेनसी परी या कौरवा ते शोंचू पाहासी हा बहु विस्मय आम्हासी पुढती तरी सांग पामज अर्जुना तुझ पासून स्थिती या त्रिभुवना हे अनादि विश्वरचना ते लटके काही येथ समर्थू एक आथी तयापासून भूते होती तरी हे वायांची काय बोलती जगा माझी हो का सांप्रत ऐसे जाहले जे हे जन्म मृत्यू तू असृजिले आणि नाशू पावे नाशिले तुझे निकाई तू भ्रमलेपणे अहंकृती यांसी घातून धरिसी चित्ती तरी सांगे काही हे होती चिरंतन की तू एकवधिता आणि सकळ लोकू हा मरता ऐसी भ्रांती झणे चित्ता एवो देसी अनादि सिद्ध हे आघवे होत जात स्वभावे तरी तू आका शोचावे सांगे मज परी मूर्खपणे नेनसी न चिंतावे ते चिंतिसी आणि तुमची नीती सांगसी आम्हान प्रती देखे विवेकी जे होती ते दोहिंतेही न शोचती जे होय जाय हे भ्रांती म्हणवनीया न त्वेवाहम जातु नासम न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम अर्जुना सांगेना ऐक येथ आम्ही तुम्ही देख आणि हे भूपती अशेख आदी करुणी नित्य ऐसेची असोनी ना तरी निश्चित क्षया जाऊनी हे भ्रांती वेगळी करुणी दोन्ही नाही हे उपजे आणि नाशे ते मायावश्य दिसे रवी तत्वता वस्तू जे असे ते अविनाशची जैसे पवने तोय हालविले आणि तरंगाकार जाहले तरी कवनके जन्मले म्हणो ये तेथ त्यांची वायूचे स्फुरण ठेले आणि उदक सहज सपाट जाहले तरी आता काय निमाले विचारी पा देहिनोस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यंती ऐके शरीर तरी एक परिवयसा भेदे अनेक हे प्रत्यक्षची देख प्रमाण तू एक कौमारत्व दिसे मग तारुणी ते भ्रंशे परिदेहची हान नाशे एकेका सवे तैसी चैतन्याच्या ठाई ये शरीरांतरे होती जाती पाही जैसे जाणे तया नाही व्यामोह दुःख मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःख खदाहा आगमापैनो हो नित्यास्तांस्ती तीक्षवस्व भारत येथ नेनावयाहींची कारण जे इंद्रिया अधीनपण ती आकळीज अंतःकरण म्हणवनी भ्रमे इंद्रिय विषय सेविती तेथ हर्ष शोक उपजती ते अंतर आपलविती संगे येणे जया विषयांच्या ठाई कनिष्ठता काही नाही तेथ दुःख आणि काही सुखही दिसे देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती तेथ द्वेषाद्वेष उपजती श्रवणाद्वारे मृदू आणि कठीण हे स्पर्शाचे दोन्ही गुण जे वपुचे निसंगे कारण संतोष खेदा ध्यासुर आणि सुरेख हे रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुख दुःख नेत्रद्वारे सुगंधू आणि दुर्गंधू हा परिमळाचा भेदू जो प्रग्रहण संगे विषादू तोषू देता तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू देखी इंद्रियाधीन होई जे तैशी तोषणा ते पाविजे आणि सुखदुःखी आकळी जे आपण पे या विषयां वाचून काही अनिक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावाची पाही इंद्रियांचा हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे का स्वप्नींचा आभासे भद्र जाती देखे अनित्यतया परी म्हणवनीतून अव्हेरी हा सर्वथा संगुण धरी धनुर्धरा यमहीन व्यथ ययन्ते ते पुरुषम पुरुषर्षभ समदुःख सुखम धीरम सोमृत्व
सोमृतत्वाय कल्पते. हे विषय जया ते ना कळीती तया सुख दुःखे दोन्ही न पविती आणि गर्भवासु संगती नाही तया. तो नित्यरूप पार्था ओळखावा सर्वथा जो या इंद्रियार्था नागवेची. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस्तन्नयोस्तत्त्वदर्शिभिः. आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक जे विचार परलोक ओळखिती. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. सलिली पय जैसे एक होऊन विनले असे परिनिवडून राजहंसे वेगळे कीजे. की अग्निमुखे किडाळ तोडोनी या चोखाळ निवडिती केवळ बुद्धिमंत. नातरी जाणीवेची आयनी करिता दधी कडसनी मग नवनीत निर्वाणी जिद्दिसे जैसे. की भूसबीज एकवट उपनिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले. तैसे विचारिता निरसले ते प्रपंचू सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानियांसी. म्हणून अनित्याच्या ठाई तयास्तिक्य बुद्धी नाही निष्कर्षु दोहीही देखिला असे. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततं. विनाशमव्ययस्य न कश्चित कर्तुमर्हति. देखे सारासार विचार भ्रांती ते पाही असारता ते तरी सारते स्वभावता नित्य जाणे. हा लोकत्रयाकारू तो ज्याचा विस्तारू तेथे नाम वर्णाकारू चिन्ह नाही. जो सर्वदा सर्वगुतू जन्मक्षयाती तू तया केली आहे घातू कदा नो हे. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्तः शरीरिणः. अनाशीनो प्रमेयस्य तस्माद्युद्धस्व भारत. आणि शरीर जात आघावे हे नाशिवंत स्वभावे म्हणून तव तू झुंजावे पंडुकुमारा. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम्. उभोतो न विजानीतो नायं हंती न हन्यते. तू धरुणी देहाभिमाना ते दिठीसुनी शरीराते मी मारित आहे मरते म्हणत आहासी. तरी अर्जुना तू हे नेनसी जरी तत्वता विचारिसी तरी वधिता तू नव्हेसी हे वद्य नव्हती. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भावितावान भूयः. अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हंतिकं. जैसे स्वप्ना माझी देखिजे ते स्वप्नीची साच आपजे मग घेऊन या पाहिजे तव काही नाही. तैसी हे जान माया तू भ्रमत आहासिवाय शस्त्रे हानितली या छायात जैसी अंगीन रूपे. का पूर्ण कुंभ उलंडला तिथ बिंबाकारू दिसे भ्रंशला परिभानो नाही ना असला तयासवे. नातरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगलिया पैसे स्वरूपची. तैसे शरीराची आलोपी सर्वथा नाशू नाही स्वरूपी म्हणून तू हे नारोपी भ्रांती बापा. वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गुन्हांती नरोपराणी. तथा शरीराणी विहाय जीर्णान्यन्यानी संयाती नवानी देही. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारिजे चैतन्यनाथे. नैनं छिंदाति शस्त्राणि नैनं दहति पावकः. न चैनं क्लेदयन्त्याप्यो न शोषयति मारुतः. छेद्योऽयमदाह्योऽयमक्लद्यो शोष्य एव च. नित्यः सर्वगतः स्था गुणरलोचयं सनातनः. हा अनादि नित्य सिंधू निरुपाधि विशुद्धो म्हणून शस्त्रादि की छेदू न घडे यया. हा प्रळयोदके नाप्लवे अग्निदाहो न संभवे येथ महाशोषुण प्रभवे. मारुताचा अर्जुना हा नित्यो अचळू हा शाश्वतो सर्वत्र सदोदितू परिपूर्ण हा. व्यक्तोऽयमचिन्त्योऽयमविकार्यो यमुच्यते. तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. हा तर्काची दिठी गोचरणो हे किरीटी ध्यान याची भेटी उत्कंठा वाहे. हा सदा दुर्लभू मना पुनो हे साधना निस्सिमू. हा अर्जुना पुरुषोत्तमो हा गुणत्रय रहितो अनादि अविकृतू व्यक्तिसी अतितू सर्वरूप. अर्जुना ऐसा हा जाणावा हा सकळात्मकू देखावा मग सहजे शोकू आघावा हरेल तुझा. अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं. तथापि त्वां महाबाहो नैवं शोचितुमर्हसि. अथवा ऐसाने नसी तू अंतवंतची हे मानिसी तरी शोचू न पवसी पंडुकुमारा. जो आदी स्थिती अंतू हा निरंतर असे नित्यू जैसा प्रवाह अनुस्यूतू गंगाजळाचा. ते आदी नाही खंडले समुद्री तरी असे मिनले आणि जातची मध्ये उरले दिसे जैसे. ये तिन्ही तया परिसरसींची सदा अवधारी भूतांसी कवनी अवसरी ठाकतीना. म्हणून हे आघावे येथ तुझ न लगे शोचावे जे स्थितीची हे स्वभावे अनादी ऐसी. ना तरी हे अर्जुना नयेची तुझ्या मना जे
देखुनी लोकू अधिना जन्मक्षया। तरी येथ काही तुझ शोकासी कारण नाही, जन्म मृत्यू हे पाही अपरिहर। जातस्य हि ध्रुव मृत्युर्ध्रुवं जन्म मृतस्य च, तस्माद परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि। उपजेते नाशे नाशिले पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे भरी परिभ्रमेगा। ना तरी उदो वस्तू आपैसे खंडित होत जात जैसे, हे जन्म मरण तैसे अनिवार्य जगी। महाप्रळय अवसरे हे त्रैलोक्य ही संहरे, म्हणून हा न परिहर्य आदी अंतू। तू जरी हे असे ऐसे मानसी, तरी खेदू का करीसी काय, जाण तुची नेनसी धनुर्धरा। येथ आणि कही एक पार्था, तुझ बहुती परी पाहता, दुःख करावया सर्वथा विशो नाही। अव्यक्तादिनी भूतानि व्यक्त मध्यनी भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना। जे समजते ये भूते जन्मादि अमूर्ते, मग पातली अव्यक्तिते जन्मले या ती क्षयासी। जेथ जाती तेथ येर मध्ये ते, जे प्रतिभासे ते निद्रिता स्वप्न जैसे, तैसा आकारू हा मायावशे सत्स्वरूपी। नातरी पवने स्पर्शिले नीरक पडियसे तरंगाकार, कापरापेक्षा अलंकार व्यक्ती कनकी, तैसे सकळ हे मूर्त जानपा मायाकारित। जैसे आकाशी बिंबत अभ्रपटळ, तैसे आदिची जे नाही तया लागी तुरुदसी काही। तू अविट ते पाही चैतन्य एक, जयाची आरतीची भोगीत विषयी त्यजिले संत, जया लागी विरक्त वनवासी ये। दिठी सुनी जयते ब्रह्मचर्यादि व्रते, मुनीश्वर तपाते आचरताती। आश्चर्यवत पश्यति कश्चिदेनमाश्चर्यवद्वती, तथैव चान्यः आश्चर्यवच्चेन मन्यः, शृणोति श्रुत्वा येनं वेद न चैव कश्चित्। एक अंतरी निश्चळ, जे निहाळिता केवळ, विसरले सकळ संसार जात। एका गुणानुवादू करिता उपरती होऊनी चित्ता, निरवधी तल्लीनता निरंतर। एकतांची निवाले ते देह भावी सांडिले, एक अनुभवे पातले तद्रूपता। जैसे सरिता ओघ समस्त समुद्रा माझी मिळत, परिमाघवते न समात परतले नाही। तैसी या योगीश्वरांची आमती मिळणी सवे एकवटती, परिजय विचारुणी पुनरावृत्ती भजतीची ना। देहि नित्यमवध्योयं देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि। जे सर्वत्र सर्व ही देही, जया करिताही घातू नाही, ते विश्वात्मक तू पाही चैतन्य एक। याचे निस्वभावे हे होत जात आघवे, तरी सांग काय शोचावे येथ तू। एरवी तरी पार्था तुझ काय नेनो न मने चित्ता, न परी किडाळ हे शोचिता बहुती परी। स्वधर्मपि चावेक्ष न विकंपितुमर्हिसि, धर्म्याध्ये युद्धाश्रेयो न क्षत्रियस्य च विद्यते। तू अजूनी का न विचारिसी काय, हे चिंतितू आहासी। स्वधर्म तो विसरलासी, तरावे ते जेने या कौरवा भरते जाहले। अथवा तुझची काय काही पांतले, की युगची हे बुडाले जरी येथ। तरी स्वधर्मू एकू आहे, तो सर्वथा त्याज्य नो हे, मग तरी जेल काय पाहे कृपाळूपणे। अर्जुना तुझे चित्त जरी लागे द्रवीभूत, तरी हे अनुचित संग्रमासमयी। अगागोक्षीर जरी जाहले, तरी पथ्यासी नाही म्हणितले। ऐसेनी ही विष होय सुदले नवज्वरी देता, तैसे आणि आन करिता येनाशू होईल हिता। म्हणून तू आता सावधू होई, वायांची व्याकुळ काही आपुला निज धर्मू पाही। तो आचरिता जो आचरिता बाधू नाही कवने काळी। जैसे मार्गीची चालला पायो न पवे सर्वथा, कादिपाधारे वर्तता नाडळी जे। तयापरी पार्था सधर्मे राहटता, सकळ काम पूर्णता सहजे होय। म्हणून या लागी पाही तुम्हा क्षत्रिय अनिक काही, संग्रमा वाचुनी नाही उचित जाणे। निष्कपट होवावे उसिना घाई झुंजावे, हे असो काय सांगावे प्रत्यक्षावरी। यदृच्छया चोपपन्नं स्वर्गद्वारमपावृतं, सुखिनः क्षत्रियः पार्थ लभन्ते युद्धमीदृश्यम्। अर्जुना झुंज देख्या त्यांचे हे हो का जे दैव तुमचे, की निधान सकळ धर्माचे प्रगटले असे। हा संग्राम काय म्हणीपैकी स्वर्गुची येणे रूपे, मूर्तका प्रतापे उदो केला। नातरी गुणाचे निपतिकारे, आरतीचे निपडी भरे, हे कीर्तीची स्वयंवरे आली तुझ। क्षत्रिय बहुत पुण्य की जे, ते झुंज ऐसे लाही जे, जैसे मार्गे जाता आढळी जे चिंतामणीसी। नातरी जांभया पसरे मुख, तेथ वचटे पडे पियुख, जैसा तैसा संग्रामो हा देख पातला असे। अथ चैत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि, ततः स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि। आता हा ऐसा भेरीजे मगनाथिले शोचू बैसीजे, तरी आपण आहाना होई जे। आपण पेया पूर्वजांचे जोडले, आपणची होय धाडले, जरी आजी शस्त्र सांडिले रणीये। असती कीर्ती जाईल जगची अभिशापू देईल, आणि गिमसित पावतील महादोष। जैसी
जैसी भरतारे ही न वनिता उपहती पावे सर्वथा तैशी दशा जीविता स्वधर्मे विन नातरी रणीर शवसांडी जे ते चौमेरी गिधी विदारी जे तैसे स्वधर्महीन अभिभावी जे महादोषी अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययां संभावितस्य च कीर्तिर्मरणादतिरिच्यते। म्हणून सधर्मो हा सांडसील तरी पापवर पडा होसील आणि अपेश ते न वचेल कल्पांतवरी जाणते नितवची जियावे जव अपकीर्ती अंगान पवे आणि सांग पाकेवी निघावे येथुनिया तू निर्मत्सरू सदयता येथुनी निघसी किर मागवता परी ते गती समजता न मनेल यया हे चहून कडुनी वेढीतील बाणवरी घेतील तेथे पार्थान सुटी जेल कृपाळूपणे ऐसे निही प्राणसंकटे जरी विपाय पान निघणे घटे तरी ते जियाले हि चो खटे मरणाहुनी दुपरतमस्यन्ते त्वां महारथाः येषांचं त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम् तू आणि कही एक न विचारिसी येथ संभ्रमो झुंजो आलासी आणि सकनवपणे निघालासी मागुता जरी तरी तुझे ते अर्जुना या वैर्या दुर्जना का प्रत्यय येईल मना सांगे मज अवाच्यवादांश्च बहुन्वदिष्यन्ति तवाहि ताः निंदन्तस्त्व सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किं हे म्हणती गेला रे गेला अर्जुना आम्हा बिहाला हा सांगे बोलू उरला निका काही लोक सायासे करुणे बहुते का वेचिंती आपुली विजीविते परिवाढविती कीर्तिते धनुर्धरा ते तुझ नायासे अनकळित जोडिली असे हे अद्वितीय जैसे गगन आहे तैसी कीर्ती निस्सीम तुझ्या ठाई निरुपम तुझे गुण उत्तम तिही लोकी दिगंतीचे भूपती भाट होनी वाखाणिती जे ऐकिली दचकती कृतांतादिक ऐसी महिमा घनवट गंगा तैसी चोखट जया देखील जगी सुभट वाट जाहली तै पौरुष तुझे अद्भुत ऐकोनिया हे समस्त जाहले अति विरक्त जीवितेंसी जैसा सिंहाची अहंका युगांतू होय मदमुखा तैसा कौरवा शेखा धाकू तुझा जैसे पर्वत वज्राते नातरी सर्प गरुडाते तैसे अर्जुना हे तू ते मानिती सदा ते अगाधपण जाईल मग हिन तो अंगा येईल जरी मागुतानी धसी निघसील तू न झुंजताची आणि हे पळता पळुनी दिती धरुनी अवकळा करीती नगणित कुटी बोलती ऐकता तुझ मग ते वेळी हे फुटावे आता लाठेपणे कान झुंजावे हे जिंतिले तरी भोगावे महितळ। रामकृष्ण हरी।